जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने रविवारी ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सज्ज आहे। या निमित्तानं समस्त जैन महासंघाच्या वतीने शोभायात्रा, चित्ररथ, महापूजा, महाप्रसाद इत्यादी असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तसेच या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने स्त्री, पुरुष, आबालवृद्ध, लहान बालके मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीनं सहभागी होणार आहेत। सामाजिक सद्भाव, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, शाकाहार याबाबत जनजागृती करण्यासाठी ही शोभायात्रा असणार आहे। तसेच जैन मंदिर येथून ही शोभायात्रा कोर्टनाका, ठाणे मार्केट, गडकरी रंगायतन, चिंतामणी सर्कल या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप होणार आहे। या शोभायात्रेची वेळ सकाळी 9 ते 12:30 अशी असणार असून या शोभायात्रेनंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। तसेच उन्हाळ्याच्या अनुषंगाने यावेळी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे। हा जो महावीर जन्म कल्याणक आहे, हे आमच्या महावीर स्वामी देवांना 2600 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि ही मिरवणूक आम्ही दरवर्षी सगळं महासंघ मिळून आम्ही त्याचा आयोजित करतो। आणि ही जी मिरवणूक आहे ही टेंबीनाका मुनीश्वरत स्वामी जैन मंदिरवरून निघणार, इकडनं कोटनाका ते जांभळी नाका, तिकडनं बाजारपेठ, पूर्ण तलावपालीचा राऊंड घेऊन गडकरी मार्गे मग असं परत फिरून अग्यारी लेनवरनं परत टेंबीनाका येणार। आणि त्याच्या निमित्ताने आम्ही शिवाजी मैदानात महाप्रसाद ठेवलेला आहे। आणि आम्ही लोकांना हा निरोप द्यायला सांगतोय सगळ्यांना का महावीर जे आहेत, आमचे महावीर स्वामी जे आहेत, त्यांनी नेहमी हाच निरोप दिला आहे, जिओ और जीने दो। पशुपक्षींचं आम्ही म्हणजे हे करत नाही, आम्हाला आमच्यात गौसेवा हे सगळ्यात मोठी सेवा आहे आमच्यात। आणि आम्ही प्युअर जैन असतो, आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर आम्ही लोकांना हेच निरोप देतो, जिओ और जीने दो। आमचं हे मेन आमची धारणा असते का लोकांना आमचं हेच निरोप आम्हाला पोचवायचं आहे। ही रॅली सकाळी 9 पासून सुरू होणार आहे टेंबीनाक्यावरनं आणि ती साधारणपणे 11:30 पावणे 12 पर्यंत ती रॅली इथे संपणार आहे। परत आता उन्हाळा वाढलेला आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही काही पाणी वगैरेची सुविधा ठेवली? हो, आम्ही या उन्हाळ्यासाठी आमचे लहान मुलं पण आहेत, खूप सारे पुरुष, बायका, वयस्कर लोक असतात, त्यांच्यासाठी आम्ही निंबू पाणी आणि पाणी दोघांची व्यवस्था आम्ही केलेली आहे। ही रॅली जी काढण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही काही स्वयंसेवक असे ठेवलेले? हो, आमचे संघचे सगळे स्वयंसेवक जे आहेत, जे मंडळ आहेत, लेडीज, जेंट्स सगळे मंडळ आहेत आमचे, ते सगळं आमचे नेहमी दरवर्षीप्रमाणे ते सेवा देतात आणि खूप चांगलं कार्य करतात ते। सर्वात प्रथम मी ठाणेकर आहे आणि मी महाराष्ट्रात राहतो आणि मी सगळे आपले मराठी बांधव आणि सगळे धर्माचे बांधवांना आम्ही आवाहन करतो की ह्या रॅलीत तुम्ही सहभागी व्हा आणि आमच्याबरोबर तुम्ही या रॅलीत या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या।